नमस्कार फ्रेंड्स, दीपास कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत ॲपल बर्फी. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप टेस्टी लागेल. साहित्यही खूप जास्त लागणार नाही, झटपट तयार होईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 ॲपल घेतलेले आहे. ॲपलचा वरचे साल काढून घेऊ. आणि ॲपलची साल काढल्याबरोबर लगेच आपल्याला बर्फी बनवायला घ्यायची आहे, नाहीतर हे काळी पडू शकते. किसणीच्या जाडसर भागाने आपण किसून घेऊ आणि ॲपलचा जो मधातला भाग असतो तो काढून टाकू. इथे कढई गरम झालेली आहे. आता 2 चमचे तूप टाकून देऊ. अगदी सोपी पद्धत आहे. बर्फीही खूप टेस्टी लागेल. मुलं ॲपल खाण्याला कंटाळतात, त्या एक वेळ ही अशी बर्फी करून खाऊ घाला, खूप छान लागेल. बघू शकता थोडासा भाग काळसर झालेला आहे, तरी आपण झटपट बर्फी बनवायला घेतलेली आहे. थोडासा वेळ असेल तर आपण याला पाण्यात टाकू शकतो, नाहीतर वरून लिंबू पिळू शकतो. त्यामुळे त्याचा काळसरपणा थोडा कमी होईल. थोडीशी ॲपल शिजलं की त्याच्यात अर्धा कप थोडा कमी साखर घालू. जर गोड जास्त खाणार असाल तर अर्धा कप साखर बरोबर आहे. आता साखर विरघळू घेऊ. जास्त वेळ लागणार नाही. साखरला पाणी सुटलं की बस आपले 1 कप थोडंसं कमी खोबरं किस घालणार आहे. अंदाजे 50 ग्राम खोबरं किस आहे. आता सर्व छान परतून घेऊ. अगदी 2-3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. ह्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी झालं पाहिजे. जो ओलसरपणा आहे तो निघून जायला हवा. बघू शकता आपलं मिश्रण छान घट्ट येत आहे. बर्फी बनवता येईल एवढा घट्टपणा आला पाहिजे. आता 2 चमचे दूध पावडर घालत आहे. दूध पावडरनं मॉइश्चर आणखी थोडं कमी होईल आणि बर्फी थोडीशी घट्ट बनेल. मिश्रणाला थोडासा घट्टपणा येईल. बघू शकता मॉइश्चर कमी झालेलं आहे आणि आता बर्फी बनणार असा घट्टपणा आलेला आहे. छान घट्ट झालेलं आहे आपलं मिश्रण. बघू शकता शिऱ्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे. आता एका भांड्याला तूप लावलेलं आहे आणि सर्व मिश्रण त्याच्यात काढून घेऊ. भांडे तुम्ही कोणतेही घेऊ शकता. आणि हे छान सेट करून घ्यायचं आहे. वरून छान दाबून घ्यायचं वाटीने किंवा चमच्याने. कढी थोडी आपली जाडसर झाली पाहिजे. आता वरून बदामाचे काप घालून घेऊ. इथे काजू, बदाम, पिस्ता काही घेऊ शकता आणि नसेल तर स्किपही करू शकता, काहीच हरकत नाही. तशी आपली बर्फी छान लागेल. आता एका चमच्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि याला छान प्रेस करून घेऊ. आपली बर्फी छान सेट करून घ्यायची आहे. आता याला 2 ते 3 तास थंड होऊ द्यायचं आहे. असंच फ्रीजमध्ये नाही ठेवायचं. 2-3 तासानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवू शकता. बघू शकता 2-3 तासानंतर आता हे थोडीशी गरम करून घेत आहे, म्हणजे बर्फी काढण्यास आपल्याला जास्त भारी जाणार नाही आणि भांड्याला बर्फी चिपकणार नाही. आता याच्या वड्या पाडून घेऊ. कोणताही आकार देऊ शकता तुम्ही. बघू शकता आपली छान बर्फी तयार झालेली आहे. खूप टेस्टी लागते, एक वेळ करून बघा. आता सर्व बर्फी एका ताटात काढून घेऊ.
आणि इथे आप बघू शकता एक तोडून दाखवत आहे. छान नरम टेक्स्चर आलेलं आहे. आणि इथे आपली ॲपल बर्फी तयार झाली आहे. तुम्ही करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.